नमस्कार. महाराष्ट्राच्या पुढारीमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय धनंजय मुंडे अनेक दिवसापासून अनेक सभांमध्ये ते बोलण्याचं टाळत होते, परंतु या ठिकाणी छगन भुजबळ यांची महाएल्गार सभेमध्ये मोठ्या स्वरूपाचं भाषण या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि त्या माध्यमातून अनेक विरोधकावरती टीकास्त्र त्यांनी सोडलेले पाहायला मिळत आहेत. आणि आज या ठिकाणी नाथ प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पण ते बोलतायत आणि त्यांच्या मनातली खदखद जी आहे तर ती बाहेर काढतायत. तर त्याच्यामध्ये धनंजय मुंडे बोलतायत की 250 दिवसापासून मी या पदापासून मी बाजूला राहिलो, मला कुठलंही गुन्हेगारीचं कृत्य माझ्याकडून झालेलं नव्हतं. त्याचबरोबर या ठिकाणी मला विनाकारण मीडियाच्या माध्यमातून ट्रोल करण्यात आलं आणि यापुढेही माझं समाजासाठीच योगदान असेल. या ठिकाणी मी राजकारण म्हणून या विषयाकडे पाहत नाही, परंतु या ठिकाणी मला अस्वस्थता निर्माण करण्यासाठी जाणून बुजून मला टार्गेट केलं गेलं. पहा सविस्तर धनंजय मुंडे काय बोलतायत. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे फार मोठी अतिवृष्टी झाली होती. जेवढं नुकसान आपल्याकडे झालं तेवढं इतर ठिकाणी सुद्धा झालं होतं. जिल्ह्याला 56 कोटी आले, त्यातले 30 कोटी फक्त या परळी तालुक्याला येते. सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात झालेले जे नुकसान आहे तेही खूप मोठे आहे. त्यासाठी संबंध जिल्ह्याला 577 कोटी रुपये आपण शासनाला मंजूर करायला लावले. वितरण सुद्धा त्याचं चालू आहे. दिवाळीच्या सुट्ट्याची अडचण आहे म्हणून शनिवारी आणि रविवारी सुद्धा बँक चालू ठेवण्याच्या आपण सूचना केलेल्या आहेत. दिवाळीला आलोय तर मोकळ्या हाताने आलो असं तुम्ही समजू नये, द्यायला चालणार. आज एका गोष्टीचा नक्कीच आनंद आहे की या 77 लाख रुपयाच्या शाळेत नाथ प्रतिष्ठानने सुद्धा काही हिस्सा उचलला. आज तुमच्या सगळ्यांचं प्रेम संबंध राज्यभरातून मिळत असलेले आपले आशीर्वाद या मतदारसंघाच्या प्रत्येक माणसाच्या मनात बसायची संधी. याच्या पाठीमागे सगळ्यात मोठा आशीर्वाद जर कुठला असेल तर नाथ प्रतिष्ठान मधून जी जी कामं आपण या ठिकाणी केली त्यात 1500 भगिनींचं कन्यादान करणं ही साधी सोपी गोष्ट नाही. अनेक कार्यक्रमात भाग आणि आज नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून थोडाफार का होईना भार शाळेचा बोदेगावच्या या ठिकाणी नाथ प्रतिष्ठानला घेतात. खरं तर कार्यक्रमाला येईल का नाही येईल अशी परिस्थिती माझी कालपासून जरा जास्त आजारी आहे. थोडं कमी जास्त आणखीन महिनाभर होईल. पण आता लढाईच लागलेली आहे. नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या अनेक जणी आले. निवडणुका लढायच्या इच्छा आहे. पण मी आज आपल्या सर्वांना शब्द देतो की माझ्यावर तुमचे एवढे उपकार की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभ्या महाराष्ट्रात तुम्ही इतिहास घडवला. 1,42,000 मताच्या लीडनी मला निवडून दिलं. साधं आहे ते.
पण मतं घ्यायला एक नंबरला महाराष्ट्रात आपण 1,95,000 मतं आपल्याला या ठिकाणी तुमच्या कृपाशीर्वादाने मिळाली. एवढा मोठा विजय या मतदारसंघातल्या मायबाप जनतेने दिला. पण हा विजय सुद्धा आपल्याला साजरा करता आला नाही. महाराष्ट्रात सत्ता आली, मंत्री म्हणून शपथ घेतली, मिळालेल्या त्या मंत्री पदाचा सुद्धा आपल्याला आनंद घेता आला नाही. जी संकट चालू झाली ही निर्मित संकट आहे. अचानक आलेली संकट आहे आणि घडवून आणलेली संकट आहे. आणि घडवून आणलेल्या संकटामधून बाहेर पडायचं काम फार अवघड असतं. मला आठवत सलग 250 दिवस एका घटनेचा ज्यात माझा काही अर्थार्थी संबंध नाही, 250 दिवस इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझं ट्रायल चालू होतं. मी कुठल्याही माध्यमाला बोलत नव्हतो. मला काय बोलायला येत नव्हतं अशातला भाग नाही. त्या 250 दिवसात दोनदा मरता वाचलो. 2 वेळेस मेंदूच्या अटॅक. शेवटी आज मी तुमच्या समोर आहे हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानंच. आणि इथून पुढे सुद्धा आता तर नीट झालं. आपल्या सगळ्यांच्या सेवेत आहे आणि निमान सरकत माझ्या संपले पडलं नाही. स्वतः आहे तो बदल वाढून तुला कुठं बी त्या काही समजल्या. पाणी पाजा त्याला पाणी पे बाबा. गावाच्या बाहेर पडल्यावर शिवाय दिला पण टेकायचं कुठं बी टेकायचं थांब ना. नाही तर संदीप माणूस आहे त्याला काय होत नाही. प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका.